गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. माझा आवाज येतोय का नाही मला अजूनही माहित नाही की माझा आवाज येतोय का नाही, कारण 2 ठिकाणावरून मी जॉईन दिसतोय अजूनही. म्हणजे ब्राउझर मधून सुद्धा जॉईन दिसतोय आणि लॉन्चर मधून पण जॉईन होऊन दिसतोय. पण माझा आवाज तुम्हाला येत असेल असं मला वाटतंय. जोया, माझा आवाज पोहोचतोय? येस सर. ओके. सकाळी ज्या ठिकाणी आपण होतो तिथून पुढे जाऊया. सकाळी ज्या ठिकाणापर्यंत आपण पोहोचलो होतो, संख्याज्ञानाचा भाग आपण शिकत होतो. आणि संख्याज्ञानाचा भाग शिकत असताना आपण 2 अंकी आणि 3 अंकी संख्या त्यांचं वाचन लेखन कसं करायचं हा भाग शिकत होतो. हा भाग शिकत असताना सर्वांनी काळजी घ्यायची की कोणत्याही प्रकारचं स्क्रीनवर रायटिंग करायचं नाही. सकाळी आपण पाहिलेलं तर हा 100 आहे. 100चा एक क्यूब आहे. हे 10चे क्यूब आहेत, 10चे. असे हे 4 टेन्स तयार होतील आणि हे 4 टेन्स आणि हे बाकी सगळे 1 आहेत. मग हा 100 झाला, हे 4 टेन्स झाले आणि हे 4 झाले. युनिट आहेत 4, 10 पण आहेत 4 आणि 100 आहेत 1. त्यामुळे याचं वाचन करत असताना 144 असं आपण करतो. 144 किंवा 144, म्हणजे हे 40 आणि हे सुट्टे 4. या 100ला 100 म्हणतो आपण. 100, हे पुढे 40 आणि हे 4, 144 असं होतं. 144. 3 अंकी संख्या वाचत असताना तिसऱ्या घरात जे येईल त्याला शे म्हणतो आपण. म्हणजे इथं 2 आलं तर 200, 3 आलं तर 300, 4 आलं तर 400, 5 आलं तर 500, 6 आलं तर 700, 8 आलं 7 आलं तर 700, 8 आलं तर 800, 9 आलं तर 900. इंग्लिश मिडियम किंवा सेमी इंग्लिशच्या मुलांनी या तिसऱ्या घरात शतकाच्या किंवा 100च्या घरात जो नंबर येईल त्या 100च्या घरातल्या नंबरला, मग आता इथं 144 आहे, इथं 2 असेल तर 200, 3 असेल तर 300, 4 असेल तर 400, 5 असेल तर 500, 6 असेल तर 600, 7 असेल तर 700, 8 असेल तर 800, 9 असेल तर 900. आणि पुढची 2 अंकी संख्या ही तर आपण पहिलीतच वाचायला शिकलोय. पुढचे 2 जे नंबर्स आहेत ते पहिलीमध्ये शिकलेलो आहोत. त्यामुळे एक नंबर वाढवला तर त्याला 100 म्हणायचंय पुढं, आणि मग पुढं 144 हे आपण वाचन झालं. आता खाली असणारी जी संख्या आहे, इथं पहा, इथं 100चे 2 क्यूब दिसत आहेत. त्यामुळे हा एक 100 आहे, हा एक 100 आहे, म्हणजे इथं 200 आहेत. 200 हे 20 आहेत आणि हे 2 आहेत. लिहिताना आपण काय करतोय, युनिट 2 आहेत, 2 टेन्स आहेत आणि 200 आहेत. म्हणजे हे काय झालं, 222 असं झालं. 222. 102 आहेत, टेन्स 2 आहेत आणि युनिट पण 2 आहे. 222 म्हणजे 222. हे 20 आणि हे 2 22 झाले. हे 200 आणि हे 22, 222. अशा पद्धतीने याचं वाचन आपल्याला करता येतं. आता थोडस खाली जाऊया आणखीन. हा, इथं पहा,
इथं 100 आहे म्हणजे 100 आहेत आणि हे सगळे टेन्स दिलेले आहेत, युनिट काहीच दिलेले नाहीत. टेन्स किती आहेत तर 6 टेन्स आहेत. 6 टेन्स म्हणजे 60 असतात. 6 टेन्स म्हणजे 60 म्हणजे 100 आणि फक्त 60 आहेत. युनिटच्या घरात काहीच नाही म्हणजे 0 हा आहे, 60चा 0. कारण युनिट जर दिले असते इथं तर युनिट लिहिले असते, 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट काय असेल ते. पण 160 दिले त्यामुळे डायरेक्ट 160च लिहिलं आपण. 60 लिहिताना 6 10च्या घरात आणि युनिटच्या घरात 0 म्हणजे 160 लिहित असताना 100च्या घरात 100च्या घरात 100 आणि 60 आहे असं 160. पुढे जर पाहिलं तर पहा इथं 300 आहेत. 300 आहेत. 300 आणि 1 युनिट आहे फक्त. इथं टेन्स अजिबात दिलेले नाही. म्हणजे 10चे युनिट 10 10 10 असं काहीच दिलेलं नाही. डायरेक्ट एक सुट्टा दिलाय आणि 300 दिलेत. म्हणजे जर 10च्या घरात काहीच दिलेलं नाही, टेन्स काहीच दिलेलं नाही म्हणजे 0 आहेत. 0 टेन्स आहेत. म्हणजे 301 लिहिताना असं लिहितात, 300 आणि 1 301 म्हणजे 301 असं लिहिलं जातं. हे सुद्धा आपण सकाळी शिकलोय, 301 कसं लिहायचं. सकाळी आपण याचा सराव घेतलेला आहे सकाळच्या तासाला. आता पुढे जाऊया. प्रत्येक गोष्ट समजून घ्या, लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा, काहीतरी नोट डाऊन करा. आता इथं कोणती संख्या आहे, इथं कोणती संख्या आहे पहा. इथं 100चे 2 क्यूब आहेत म्हणजे 200 आहेत. 200 आणि हे 30, 10चे 3 म्हणजे 30. हे लिहिताना आपल्याला 230 असं लिहावं लागतं. 230. युनिटच्या घरात काहीच नाही, एककाच्या घरात काहीच नसल्यामुळे 0 लिहिलं आपण म्हणजे 30 पूर्ण लिहिलं. 230. जर 31 असता तर 0च्या ऐवजी तर 1 लिहिला असता, 32 असतं तर 2 लिहिलं असतं, 34 असेल तर 4 लिहिलं असतं. पण फक्त 30च आहे म्हटल्यानंतर आपण 200 आणि 30 पूर्ण लिहिलं. या इथं मात्र दुसरं काहीच दिलेलं नाही, फक्त 300 दिलेले आहेत. फक्त 300. मग फक्त 300 जर दिले असतील तर काय करायचं, 300च लिहायचं. 100च्या घरात 3 लिहिले, दशक काहीच नाहीत, एकक काहीच नाहीत. 10च्या घरात काही नाही, युनिटच्या घरात काही नाही, त्यामुळे 0 0 म्हणजे 300 पूर्ण लिहिले. 300 300 पूर्ण लिहिले. 300 300. अशा पद्धतीनं कधी संख्या पूर्ण लिहायची असते. जर पुढचं दिलं असेल 326 तर 20चे 2 लिहावे लागले असते, 6चे युनिटचे 6 लिहावे लागले असते. पण नुसतेच 300 दिले तर 300 पूर्ण लिहावं लागतं, कारण टेन्स काही नाही, युनिट काही नाही. जर दशकाच्या घरात काहीच नाही, एककाच्या घरात काहीच दिलेलं नाही तर 300 पूर्ण लिहावे लागतात. आता आणखी जरा खाली जाऊन पाहूया काय आहे ते. शिकत असताना समजून घेऊन शिकणं फार महत्वाचं आहे, समजणं फार महत्वाचं आहे. इथं पहा, या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर आता 400 आहेत, 100 200 300 आणि 400. 400 इथं 400 झाले,
पण पुढे टेन्स दिलेले आहेत. किती टेन्स आहेत? 1 टेन्स, 2 टेन्स, 3 टेन्स, 4 टेन्स, 5 टेन्स, 6 टेन्स. 6 टेन्स 60. आणि युनिट दिलेत. युनिट म्हणजे सुट्टे. सुट्टे 4 आहेत. आपल्याला लगेच कळेल 460 आणि 4 आहे. लिहिताना 400 च्या घरात, 6 10 च्या घरात आणि 4 हे युनिटच्या घरात. हेच झालं 464. 464 म्हणजे 464. हे 400, हे 60 आणि 4 64. 464 असं लिहिलं आपण. खाली आपण पाहायला गेलो तर 300 दिसत आहेत. 300 आणि 3 फक्त आहेत. युनिट 3 आहेत. म्हणजे 303. टेन्स काहीच नाहीत. म्हणजे 10च्या घरात 0च आहे. लास्टच्या घरातलं 3 दिलेलं दिसते आणि पहिल्या 100च्या घरातलं 3 दिलेलं दिसते. 303. 303 लिहिताना 303 असं लिहितात. कारण टेन्स काहीच नाहीत. टेन्स काहीच दिलेलं नाही, त्यामुळं 303. 303. 303 थोडक्यात. 303. 3 हे सुट्ट्या आहेत, शेवटच्या घरात लिहावे लागतात. ते इथं लिहायचे नाहीत. जर इथं लिहिलं तर 30 होतील. कारण 3 आणि नंतर 0 दिला तर 30 होतील. त्यामुळे 3 लिहिताना शेवटच्या घरात, एककाच्या घरात, युनिटच्या घरात 3 लिहावे लागतात. 303. 303 असं लिहावं लागतं. आता जरा आणखीन खाली जाऊन पाहूया. अजून इथे एक उदाहरण होतं. इथं 300 आहेत. आपल्याला पाहिल्या समजते 100 चे 3 क्यूब दिसत आहेत, म्हणजे 300 झाले. आणि 3 टेन्स दिसत आहेत. 3 टेन्स म्हणजे 30 असतात. मग हे 30च्या पुढे काहीच नाही म्हणल्यानंतर हा 0 एककाच्या घरात, कारण युनिट 0 आहे. एकक काहीच दिलेले नाहीत, युनिट 0 आहेत म्हणून 0. 30 पूर्ण लिहिलं आपण. 330. 330. 100च्या घरात 3, 10च्या घरात 3, युनिटच्या घरात 0, कारण युनिट दिलेलेच नाहीत. त्यामुळं 30 पूर्ण लिहिलं आपण. ज्यावेळेस दिलेलं नसतं युनिट, त्यावेळेलाच 30 पूर्ण लिहावे लागतात. 30, 40, 50, 60 असं जर असेल तर ते पूर्ण लिहावं लागतं. हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आता पुढे जाऊया. हा सकाळचाच भाग आहे. सकाळी आपण 3 अंकी संख्या पाहिल्यात. त्याचं विस्तारित रूप सुद्धा सकाळी आपण पाहिलेलं होतं. आणि विस्तारित रूपामध्ये कशा पद्धतीने विस्तारित रूप करायचं हे आपण पाहिलेलं होतं. आता विस्तारित रूप लिहित असताना आपण पाहिलं की पहा 300 आहेत. 340 आणि 5 45. 345 ही संख्या आहे. 345 संख्या म्हणजे 3 शतक, 4 दशक आणि 5 एकक आहे. 300 म्हणजे 300. 40 चे 4 0 आणि 5 चे फक्त 5. अशा पद्धतीनं 300 अधिक 40 अधिक 5 अशा पद्धतीनं होतं. असंच प्रत्येकाचं पाहायचं आहे. या इथं 1 टेन्स आहेत. जरा इंग्रजीत लिहूया. आणि हे 60 आहेत. 1 10 6 युनिट आणि 0 6 टेन्स आणि 0 युनिट. 1 10 60 अशी ही संख्या आहे. 160. 1 टेन्स नाही, 160. हे 100 आहेत आणि हे 60 आहेत. 160. 100 100च्या घरात 1, 6 10च्या घरात आणि युनिटच्या घरात 0. आता याचं विस्तारित रूप लिहित असताना 100 पूर्ण लिहायचे.
एक्सपांडेड फॉर्म त्याला म्हणतात. 1 ची किंमत जी आहे ती 100 आहे, 6 ची किंमत आहे ती 60 आहे आणि लास्टच्या 0 ची किंमत 0च आहे. त्यामुळे याचं विस्तारित रूप लिहित असताना 100 प्लस 60 प्लस 0 असं होत असतं. 100 प्लस 60 प्लस 0. पुढं पाहूया पुढं काय आहे. पुढं पाहिलं आपण इथं 400 आहेत आणि सगळे युनिट दिसत आहेत, टेन्स काहीच नाही. 9 युनिट दिसत आहेत म्हणजे 400 0 टेन्स आणि 9 युनिट असं झालंय. 409 400 0 टेन्स and 9 युनिट. एक्सपॅन्डेड फॉर्म मध्ये लिहिताना 400 प्लस 0 कारण टेन्स 0च आहेत आणि लास्टला 9च. हे 90 नाही तर 9 आहेत फक्त, त्यामुळे 9 लिहिले. अशा पद्धतीनं मध्ये ज्या वेळेला 0 येतो तेव्हा त्या 0वर पुन्हा एक 0 वाढवायचा नाही, नुसता एकच 0 लिहिला तरी चालतो. कारण 0 टेन्स म्हणून 0वर आणखीन 0 लिहायचं नाही, याची काळजी घ्यायची. 400 आहेत म्हणल्यानंतर 4 वर 2 0 लिहायचे, पण 0 टेन्स आहेत म्हणून 0 वर 0 लिहायचं नाही, 0च्या जागेवर 0च लिहायचा. 9 हे युनिट आहेत म्हणून 9 युनिटच्या जागेवर लिहिले आपण. अशा पद्धतीनं हे सोडवलं आपण. आता पुढे जाऊया पुढच्या पेजवर. पुढचं पेज रोटेट करणं आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला ते दिसणार नाही क्लिअर. अजून रोटेट करावं लागेल, अजून रोटेट करावं लागेल. हा, तर हे लिहित असताना संख्या वाचल्या की संख्येचे दशक, एकक, शतक हे ओळखता येणं. म्हणजे 100 किती आहेत, टेन्स किती आहेत आणि युनिट किती आहेत हे ओळखता येणं आवश्यक आहे. आता मला तुम्ही सांगा 321 मध्ये किती 100 आहेत, किती 10 आहेत आणि किती सुट्ट्या आहेत? गट्टे किती, सुट्टे किती आणि 100 किती? शतक किती? शतक आहे, 2 दशक आहे, 1 एकक आहे, 3 शतक आहेत. 3 शतक आहे, 3 म्हणजे इथं 3 फक्त लिहायचं. 2 दशक आहे, 1 एकक आहे, बरोबर. 2 दशक आहे, 2 शतक, 5 दशक आहे, 2 एकक आहे, आणि 2 एकक आहे, 6 शतक, 4 दशक, 4 एकक. हा 710 मध्ये सांगा. 7 शतक आहे, 7 शतक, 5
3 शतक आहे, 0 दशक आहे, 0 एकक आहे. हा सर्वांना दिसते असं मला माहित आहे, कारण स्क्रीन तर सर्वांसाठी शेअर आहे. तुमच्या रेंजचा प्रॉब्लेम असेल तर मग दिसत नसेल असंही होईल. पहिला अंक 3 अंकी संख्येतला पहिला अंक हा शतकाचा असतो, 7 शतक. दुसरा अंक हा दशकाचा आहे आणि तिसरा अंक लास्टचा जो आहे तो एककाचा आहे. म्हणजे ज्या नंबरनं आपण घेतोय त्याच नंबरनं त्यांना ठेवायचं. 9 पहिला म्हणजे 9 शतक, 1 दशक आणि 9 एकक. परत 3 शतक, 0 दशक आणि 0 एकक. हे आपल्याला समजायला हवं, कारण हे समजल्याशिवाय पुढे पुढे लगेच डायरेक्ट जाणं ते आपल्याला महागात पडेल. आता 8 फक्त 8च असेल तर ते 8 एककच आहे, फक्त काहीच नाही, बाकी दशक नाही आणि शतक पण नाही. फक्त 8 आहेत म्हणजे 8 एकक आहेत, हे लक्षात ठेवायचं. तर त्याला परत दशक आणि शतकामध्ये लिहून टाका, तर तसं नको व्हायला. पुढे पाहूया. आता पुढे एक क्रमानं आहेत, याची काय आवश्यकता नाही क्रमानं, कारण 507 नंतर 508 नंतर 509 510 अशा क्रमानं लिहिणं. इथं आता 113 114 115 अशा क्रमानं आपण लिहितो. 115 नंतर 116 नंतर 117 नंतर 118 118. हा क्लास सुरू आहे. हो क्लास सुरू आहे, क्लास. हा हा बोला. हा मध्येच फोन आला की असं पण डिस्कनेक्ट होतोय. ठीक आहे. आपण पाहत होतो 100 पुढच्या संख्या लिहित असताना 116 117 118 असं आपण लिहू शकतो. 225 आहे तिथं, 225 226 226 च्या नंतर 227 228 नंतर 229 आणि 230. ह्या 2ला शे म्हणतोय आपण, 200 आणि पुढे 30 230. आता इथे 400 आहेत म्हणल्यानंतर 401 402 403 लिहिताना 403 404 आणि पुढे 405 लिहिताना 405 405 अशा पद्धतीने आपण लिहितोय. म्हणजे मागची संख्या पुढची संख्या लिहिणं, त्याबरोबरच आता इथं 709 आहे. 9 म्हणल्यानंतर पाठीमागे 708 असणार. 708 710 च्या नंतर 711 711 च्या नंतर 712 712 च्या नंतर 713. इथं 329 आहे. 329 म्हणजे पुढं 330 असणार आहे. पुढं 331 332 333 आणि इथं 334 आलं. आता 800 आहेत. 800च्या पाठीमाग 799 असणार. 799 नंतरच 800 येतं. 799च्या पुढं 800.
800च्या पुढं 801, 802, 803, 804 अशा पद्धतीनं. आता इथं 999 आहे लास्ट. त्याच्या मागच्या लिहायच्या आहेत. 999च्या आधी काय येणार, मागची संख्या 98, 99च्या आधी 98, 998च्या आधी 97, 997, 997च्या पाठीमाग 996, 996च्या पाठीमाग 995 आणि 995च्या पाठीमाग 994. म्हणजे 994, 995, 996, 997, 998 आणि 999. क्रमानं सगळ्या संख्या लिहिणं, आदल्या मधल्या संख्या ओळखणं, याचा सराव होणं फार आवश्यक आहे. गट दिलेला असेल तर त्या गटातल्या क्रमानं, योग्य क्रमानं प्रत्येक गटातली संख्या ओळखून लिहिणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. जसं इथं 32 आहे, 33 आहे, 34 इथं आहे आणि नंतर 35. 35 हे शेवटची संख्या लिहिली पाहिजे क्रमानं लिहिताना. 32 हे आधी लिहायचं. 332, 333, 334 आणि 334च्या नंतर 335 हे क्रमानं लिहिणं झालं. इथं आता 100 आहे. 100, 101, 100च्याही आधी 99 लिहायला लागेल. 99 ही सगळ्यात छोटी झाली. 99 नंतर मग 100, 100 नंतर 101, 101च्या नंतर 102. म्हणजे या क्रमानं संख्या लिहिणं झालं. 79, 78, 78 हे सर्वात लहान झालं. 78 पहिल्यांदा लिहायचं. 78, 79, 80, 81 अशा पद्धतीने क्रमानं संख्या लिहिता येणं, त्या वाचता येणं, ओळखता येणं हे फार महत्वाचं आहे. पुढे जाऊन आपल्याला चढता उतरता क्रम ज्या वेळेला लिहायचा असतो त्यावेळेला त्याचा फायदा होईल. म्हणजे सर्वात लहान संख्या ओळखता येणं, म्हणजे 497, 99, 98, 96 याच्यामध्ये सगळीकडे 400 400 आहे. पण पुढं पाहिल्यानंतर 96 हे लहान आहेत. 96चा पहिला नंबर येईल, 97चा दुसरा, 98चा तिसरा आणि 99चा चौथा. हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. म्हणजे 499 जे आहे 496 हे पुढे लिहावं लागेल. 497 हे 2 नंबरला लिहावे लागेल. 97 नंतर 3 नंबरला 98, 498 आणि नंतर 499 लिहावं लागेल. 499. इथं सुद्धा लहान असणार 500 आहे, 501, 502, 503 म्हणजे 500, 501, 502 आणि 503. सुरुवात 500 न होते. 500 पेक्षा लहान कोणी नाही. 500 झाल्यानंतर 501 याचा नंबर लागतो. नंतर 502 चा नंबर, 503 चा नंबर. या पद्धतीनं आपल्याला लिहावं लागेल, क्रमानं लिहावं लागेल. इथं जरी 700 असलं, 600च्या संख्या ह्या लहान असतात. 699, 97, 98 म्हणजे 97 ही लहान झाली सगळ्यात. 697 एक नंबरला आलं. 698 2 नंबरला आलं. 699 3 नंबरला आलं
आणि 700 लास्ट नंबरला. 700 यातलं सगळ्यात मोठी संख्या आली. आता पुढं जाऊया. पुढे आपण पाहतोय 841, 841, 840, 839, 838 या आहे त्याच क्रमानं आहेत. 38, 39, 40, 41 आहे तसं लिहिलं तरी ते क्रमानं झालं. 838, 839, 840 आणि 841. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीच बदल नाही. असंच संख्या क्रमानं लिहिण्याचा सराव करा. संख्या क्रमानं लिहिल्यानंतर आधीची संख्या लिहिणं, नंतरची संख्या लिहिणं, मधली संख्या लिहिणं, संख्या पत्त्यावरील संख्या वाच, त्या चढत्या क्रमानं लिही, सर्वात लहान संख्या पाटीवर लिही. असा एक सराव असतो. चढत्या क्रमानं लिहिणं, उतरत्या क्रमानं लिहिणं असा सराव होतो. चढत्या क्रमानं लिहायच्या म्हणजे काय? चढत्या क्रमाने लिहायचे म्हणजे पहिल्यांदा छोटी संख्या लिहायची, परत मोठी, परत सर्वात मोठी शेवटी. म्हणजे चढत्या क्रमाने लिहित असताना 35 ही सुरुवातीला लिहावे लागेल. 35 च्या नंतर 90 ही 35 पेक्षा मोठी आहे आणि सर्वात मोठी 91 आहे. हा चढता क्रम झाला. सर्वात लहान पहिल्यांदा, नंतर त्याच्यापेक्षा मोठी आणि नंतर त्याच्यापेक्षा मोठी. पायऱ्या चढत जाणारा क्रम याला चढता क्रम म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा छोटी, नंतर मोठी, त्याच्यापेक्षाही मोठी शेवटी. अशा पद्धतीनं चढत्या क्रमानं उतरत्या क्रमानं लिहिणं. आता इथं उतरत्या क्रमानं लिहा असं म्हणलंय, चढत्या क्रमानं असं म्हणलेलं नाही. उतरत्या क्रमानं लिहायचं म्हणजे काय? तर 91च पहिल्यांदा लिहावं लागेल. 91 नंतर 90 नंतर शेवटी 35 किंवा 35. हा उतरता क्रम झाला. म्हणजे असं उतरत उतरत जायचं, पायऱ्या उतरत जायचं, खाली खाली जायचंय, खाली जायचं. म्हणजे आधी मोठी, नंतर त्याच्यापेक्षा लहान आणि शेवटी सगळ्यात लहान. हा उतरता क्रम झाला. उतरत्या क्रमानं लिहायचं, चढत्या क्रमानं लिहायचं. हे संख्या आपल्याला ओळखता यायला लागल्या की कोण लहान आहे, कोण मोठी आहे, कोण चढत्या क्रमानं कसं लिहायचं, उतरत्या क्रमानं कसं लिहायचं हे तुमचं तुम्हाला समजत जाईल. आता 3 अंकी संख्यांचं वाचन झाल्यानंतर